सर्वप्रथम परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेचं आयोजन अहिल्यानगरमध्ये प्रथमच अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये शिर्डी येथे होत आहे किंवा या आस्तगाव निर्मळ पिंपरी माथ्यामध्ये होत आहे। आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळेल। प्रचंड फोन किंवा प्रचंड मागणी, अनेक महिला माता भगिनी सगळे संपर्क करून कसं इथं पोहोचायचं अशा आमच्या कॉल सेंटरला अनेक फोन आले। आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही जे काही नियोजन केलेलं आहे, पावसाळ्याचा प्रचंड अडथळा या कथेच्या आयोजनामध्ये आम्हाला झाला, पण तरीसुद्धा आमचे सर्व जे आयोजकाच्या सर्व सहकारी होते त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं। तर काम शेवटच्या टप्प्यात आहे, मला वाटतं उद्या पूर्ण केलं जाईल। जवळपास आमचं टार्गेट आहे की पहिल्या दिवशी जी प्रथा राहिलेली आहे की पहिल्या दिवशी साधारण 1 लाख लोक असतात, मग ते दुसऱ्या दिवशी 2 होतात, मग 3 होतात आणि 16 तारखेला सांगताच्या कार्यक्रमाला 5 ते 6 लाख लोक हे अपेक्षित आहेत। पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग, सर्वांची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व बंदोबस्त आपण करण्यामध्ये यशस्वी राहू अशी आमची अपेक्षा आहे। 11 तारखेला महाराज आल्यानंतर महाराजांची मिरवणूक शिर्डी आणि राहता येथे होणार आहे। या 2 मिरवणुकी झाल्यानंतर पुढचे 5 दिवस महाराज हे लोणी येथे आमच्या निवासस्थानी मुक्कामाला थांबणार आहेत। आणि व्हीआयपीचं सांगायचं झालं तर आम्ही अनेक राज्याच्या मंत्रिमंडळांना, सहकाऱ्यांना, मंत्रिमंडळाच्या सर्व सन्माननीय मंत्री महोदयांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने निमंत्रण दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वच जण यांनी यायला कबुली दाखवलेली आहे। त्यांच्या तारखा निश्चित झाल्यावर त्यांचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे। तर मला असं वाटतं की एक अभूतपूर्व सोहळा असा या ठिकाणी पार पडत आहे। हा पाठीमागचा जो देखावा आम्ही उभा करण्यामध्ये यशस्वी झालो, याच्यामध्ये सगळ्यात मोठं जी गोष्ट पाहण्यासारखी आहे, अजूनही पूर्ण झालेलं नाही, पण जो सेंटरचा डोम आहे तिथं आम्ही 4 धामची प्रतिकृती निर्माण केलेली आहे। आणि दोन्ही बाजूला जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर एका डोमच्या समोर 6 आणि एका डोमच्या समोर 6। तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये या संकल्पनेतून कोणी आजपर्यंत अशी कथा केलेली नाही, देशामध्ये आजपर्यंत कोणी अशी कथा केलेली नाही। जे महाराजांचे आयोजक आहेत, जे इथलं काम पाहत आहेत, त्यांनी देखील हेच सांगितलं की एवढा मोठा मंडप आम्ही कधी सेटअपमध्ये पाहिलेला नाही। तर आम्ही ही काळजी घेतो की ऑक्टोबर हिटचा परिणाम येणाऱ्या भाविकांवर होऊ नये। पाण्याची व्यवस्था, प्रत्येक आलेला भाविक हा शेडमध्ये बसावा ही व्यवस्था, जे मुक्कामी राहणार आहेत भक्त त्यांची देखील व्यवस्था, बाथरूमची, पाण्याची, सगळ्या ग्रामस्थांनी, आमचे जेवढे या जमीन मालक होते यांनी आपली जमीन या कार्यक्रमासाठी दिली। आमच्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी विहिरीतून पाण्याची व्यवस्था आम्हाला करून दिली। तर एक कौटुंबिक सोहळा आहे। यामध्ये आस्तगाव, निर्मळ पिंपरीचे ग्रामस्थ असतील किंवा शिर्डी राहता आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि राहता तालुका या सर्व परिसरातल्या ग्रामस्थांनी आपल्या घरगुती कार्यक्रम म्हणून महाराजांची स्वागताची तयारी केलेली आहे। आणि या कथेची चर्चा, ही कथा संपल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जाईल हा विश्वास आम्हाला होतो। भाविकांना एकच विनंती करेल की कथा आयोजित करण्यामागे फार चांगला उद्देश आहे। सगळ्यांनी शांततेत येऊन त्या कथेचा आनंद घ्यावा। किती जरी लोक आले तरी आम्ही प्रवरा परिवार असेल, गणेश परिसर असेल आणि आश्वी परिसर असा हा सगळा एक परिवार, आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत। फक्त प्रशासनाला आपण सहकार्य करावं। किती जरी मात्रा गर्दीची झाली, जी आम्हाला अपेक्षित आहे की 5 लाखापर्यंत जाईल, तरी सुद्धा आम्ही कुठल्याही भाविकाला त्रास होऊ देणार नाही असा प्रयत्न आमच्या ग्रामस्थांचा राहील, नागरिकांचा राहील आणि 5 लाखापर्यंत भाविक येतील ही माझी अपेक्षा राहील। मुख्यमंत्री महोदयांनी 16 तारीख निश्चित केलेली आहे, पण आदरणीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग साहेबांचा दौरा महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे ते 15लाही येऊ शकतील। तर त्यातून त्याच तारखा निश्चित होणं बाकी आहे, पण मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे एका तारखेला निश्चिती आपली देतील। अमित भाईंच्या कार्यक्रमाला जेव्हा सगळे महोदय आले होते, सगळ्यांची चर्चा झालेली आणि सगळ्यांनी यायचं आम्हाला निश्चित केलेलं आहे। फक्त आता तारखा त्यांच्या व्यस्त वेळेतून, आता निवडणुकीचा कार्यकाळ सुरू होत आहे, तर त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांचे वेळ बदलू शकते, तारखा बदलू शकतात। तर ते आम्ही आपल्या मीडियाच्या सर्व माझ्या मित्रांना वेळेवर तशी तारखा आम्हाला कन्फर्म होतील 10 तारीख, 11 तारखेला, 12 तारखेला आम्ही आपल्याला कळू। 75 एकरमध्ये हे सगळं शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या 75 एकरामध्ये एकटा मंडप असतील, ही मंडपाची साईज ही 15 एकराची आहे।
त्याबरोबर आमच्या परिसरातल्या महिला बचत गटाचे स्टॉल आम्ही लावतोय. ही पहिली कथा आहे ज्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कुठले स्टॉल विकले गेले नाहीत. ही पहिली कथा आहे ज्याच्यामध्ये पास विकले गेले नाहीत. ही पहिली कथा आहे ज्यामध्ये वर्गणी गोळा केलेली नाही. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून जेवढे स्टॉल इथं लागणार आहेत आमच्या माता भगिनींचे, या सगळ्या महिलांचं उत्पन्न मला वाटतं की या 5 दिवसामध्ये इतकं होईल की त्या प्रत्येक माता भगिनी आपलं घर पुढच्या 1 वर्ष चालू शकतील, असं आमचं प्रयोजन आहे. तर इथं मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या, जेवण जे काही विकत दिलं जाणार आहे ते अतिशय अल्प दरामध्ये राहील आणि प्रत्येक गोरगरिबाला त्याचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं नियोजन आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटांचं आम्ही करणार आहोत. तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवपुराण कथा होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही अतिशय योग्य पद्धतीने पार पडेल हा आमच्या सगळ्यांना विश्वास आहे. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आमचे DYSP भारती साहेब असतील, गलांडे साहेब असतील आणि ट्रॅफिकचे येसेकर साहेब असतील, या सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जेवढे चालक मालक संघटनेचे वेगवेगळे युनियनचे जेवढे अध्यक्ष आहेत या सगळ्यांची मीटिंग आमच्या शिर्डीच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर होणार आहे आणि तिथून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणावर शिर्डी याचं दर निश्चित केलं जाणार आहे. कोणीही भाविकाची लूट करता आढळलं तर मग पोलीस व्यवस्थापन त्याचा बंदोबस्त करणार हा आम्ही संदेश पूर्णपणे सगळ्यांना कळवणार आहोत. आणि मला विश्वास आहे की हे जेवढे रिक्षा चालक आहेत, जेवढे टेम्पो चालक आहेत, हे सगळे आपल्या परिसरातले भूमिपुत्र आहेत. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य अगोदरच दाखवलेलं आहे, यापूर्वी दाखवलं आणि या कथेला देखील दाखवतील आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिर्डीमधून इथं आणि इथून परत शिर्डीला वाहतूक व्यवस्था केली जाईल.